हमासचा म्होरक्या इस्माईल हानिया यांची इराणच्या राजधानी तेहरानमध्ये हत्या झाली। ही हत्या इस्रायलने केल्याचा थेट आरोप हमास आणि इराणने केला आहे आणि हत्येचा बदला घेण्याचा इशाराही दिलेला आहे। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी हानिया यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथच घेतली आहे। त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव वाढलाय। आणि अशातच इस्रायल आणि अमेरिकेने या हत्येबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। इस्रायलने हानिया यांच्या हत्येबाबत सूचक मौन बाळगले। दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही लढा चालू ठेवण्याची शपथ घेतली आहे। आपला देश कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये पुन्हा मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। इस्रायलने अवघ्या 10 तासात आपल्या 2 कट्टर वैऱ्यांना संपवलंय। यामध्ये एक हमासचा प्रमुख आहे आणि दुसरा हिजबुल्लाचा क्रमांक 2चा कमांडर आहे। हमासचा प्रमुख इस्माईल हानिया हा इराणची उपराजधानी तेहरानमध्ये ठार झाला, तर हिजबुल्लाचा कमांडर फुआद शुक्र बेरूतमध्ये मारला गेला। या दोन्ही घटनांमागे इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद असल्याचं बोललं जात आहे। तीनशे दिवसानंतर इस्रायलने घेतला सूड। सात ऑक्टोबरच्या नरसंहाराचा मास्टरमाइंड आणि हमासचा प्रमुख इस्माईल हानियाचा इस्रायलने अखेर खात्मा केलाय। विशेष म्हणजे इस्माईलसाठी सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच इस्रायलने त्याला ठार केलाय। तेहरानमध्ये इस्रायलने ऑपरेशन सूड तडीस नेलं। हमास प्रमुख इस्माईल हानियाला गाझा, पॅलेस्टाईन किंवा कतार अथवा सिरियात नाही तर मोसादनं इराणची राजधानी तेहरानमध्ये ठार केलाय। इस्माईल हानियाला ठार करून इस्रायलने एक प्रकारे जगाला इशारा दिलाय। पहिला इशारा, इस्रायलचा शत्रू जगात कुठेही सुरक्षित राहू शकत नाही। आणि दुसरा इशारा म्हणजे मोसाद आपल्या शत्रूला ठार मारल्याशिवाय स्वस्थ बसत नाही। इस्रायल आपल्या शत्रूला ना विसरतो ना माफ करतो, हे या सुडाच्या घटनेतून अख्ख्या जगाला कळून आलंय। या घटनेमुळे जग हैराण झालंय, तर इराणमध्ये हलकल्लोळ उडालाय। इस्रायलने आपल्या शत्रूवर सूड उगवण्यासाठी खास दिवस निवडला होता। इराणचे नवे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधी समारंभाला हजेरी लावण्यासाठी इस्माईल हानिया आला होता। इस्रायलचा शत्रू इराणचा राष्ट्रीय पाहुणा होता आणि तो इराणची राजधानी तेहरानच्या ज्या घरात थांबला तिथेच त्याच्या अंगरक्षकांसह मारला गेला। एका व्हिडिओनं इस्माईल हानियाचा गेम केला। इस्माईल हानियाच्या हत्येमुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे। 30 जुलै रोजी इस्माईल हानिया तेहरानमध्ये होता। दरम्यान इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खोमेनीची त्यानं भेट घेतली। दोघांच्या भेटीचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला। याच व्हिडिओच्या मदतीनं मोसादनं इस्माईल हानियाचा ठाव ठिकाणा शोधून काढल्याचं बोललं जात आहे। एकीकडे तेहरानमध्ये मोसादनं इस्माईल हानियाचा खात्मा केला, तर दुसरीकडे मोसादनं हिजबुल्लाचा टॉपचा कमांडर फुआद शुक्रला संपवलंय। लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये मोसादनं हे ऑपरेशन राबवलंय। This evening, the IDF carried out a targeted strike in Beirut on Fouad Shukr, also known as Said Muhsin, Hezbollah's most senior military commander. हमासच्या टॉप कमांडरच्या हत्येनंतर मुस्लिम राष्ट्रांमध्ये खळबळ उडाली आहे। इराणनं इस्माईलच्या हत्येवरून हमास, पॅलेस्टाईन आणि संपूर्ण मुस्लिम देशांविषयी सहवेदना व्यक्त केली आहे। तेहरानमध्ये हानियाची हत्या कशी झाली
याविषयी इराणनं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही। दरम्यान हानियाच्या हत्येमुळे इराणचे लोक रस्त्यावर उतरले आहेत। इस्रायलनं टार्गेटेड मिसाईलचा वापर करून हानियाची हत्या केल्याचा दावा हमासनं केला। तसंच हमास या हत्येचा भयंकर बदला घेणार असल्याचा इशाराही हमासनं दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आपला शत्रू जगाच्या कोणत्याही ठिकाणी गेला तरी त्याला शोधून ठार करण्यात मोसाद माहिर आहेत। ऑपरेशन फिनाले असो, ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड, मिशन इराण असो की अशक्यप्राय वाटणारं ऑपरेशन थंडरबोल्ट असो, मोसादनं अशा प्रकारची अनेक ऑपरेशन्स करून आपल्या शत्रूला नामोहरम केलंय। इस्माईल हानियाच्या हत्याकांडामुळे पुन्हा एकदा मोसादकडे सगळ्यांच्या नजरा वळल्यात। तेहरानमध्ये इस्माईल हानियाची हत्या, हमासच्या म्होरक्याचं हत्याकांड, इस्रायल हमासमध्ये पुन्हा सामना, इराणच्या तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हानियाची हत्या करण्यात आली आहे। या हत्याकांडामुळे पुन्हा एकदा इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका उठण्याची शक्यता वर्तवली जाते। तुर्की, टर्की हे मदत करत आहेत, तर त्याच्यामुळे हमासच्या चीफला मारणं हे एक मोठं यश जरी असलं तरी पण इस्रायल आणि हमासमधली लढाई ही येणाऱ्या काळामध्ये चालूच राहील आणि हिंसाचार हा चालूच राहील। परंतु सध्या तरी हा जो राऊंड आहे हा इस्रायलने जिंकलेला आहे। इस्माईल हानिया उर्फ अबू अल अब्द याचा पॅलेस्टाईनच्या शरणार्थी शिबिरात जन्म झाला होता। इस्रायलने त्याला 3 वर्ष कैदेत ठेवलं होतं। त्यानंतर हमासच्या इतर नेत्यांसोबत त्याला मार्ज अल झुहूरमध्ये निर्वासित करण्यात आलं। ही जागा इस्रायल आणि लेबनॉनमधल्या नो मॅन्स लँड इथं असून तिथं इस्माईल हानियाला वर्षभर ठेवण्यात आलं होतं। निर्वासित केल्यानंतर हानिया गाझामध्ये परतला आणि 1997 साली हमास आंदोलनाचे आध्यात्मिक नेते शेख अहमद यासीन याच्या कार्यालयाचा प्रमुख म्हणून त्याची नियुक्ती झाली। त्यानंतर त्याचं हमासमधलं वजन वाढत गेलं। हमासनं 16 फेब्रुवारी 2006 ला हानियाची पॅलेस्टाईनच्या पंतप्रधान पदावर वर्णी लावली, पण नियुक्तीच्या वर्षभरातच पॅलेस्टाईनचे नॅशनल अथॉरिटी प्रमुख महमूद अब्बास यांनी इस्माईल हानियाला पंतप्रधान पदावरून बरखास्त केलं। त्यामागचं कारणही तसंच होतं। ईज अल दीन अल काझम ब्रिगेडनं गाझा पट्टीवर कब्जा केला होता। तसंच अब्बास यांच्या फतेह आंदोलनातील प्रतिनिधींवर कारवाई करण्यात आली होती। 1 आठवडा चाललेल्या या लढाईत अनेक लोक ठार झाले होते आणि त्यामुळेच हानियाची हकालपट्टी करण्यात आली होती। पण हानियानं आपली बरखास्तगी असंवैधानिक ठरवली। पुढे 6 मे 2017 साली हमासनं इस्माईल हानियाची पॉलिटिकल ब्युरो प्रमुख म्हणून नियुक्ती केली, तर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं 2018 साली हानियाला दहशतवादी घोषित केलं होतं। हानियाची हत्या करून हमासचं कंबरड मोडण्याचा मोसादचा प्रयत्न आहे। हमासचे 2 प्रकारचं नेतृत्व आहे। एक तर आहे राजकीय नेतृत्व जे सगळ्यांना समोर दिसतं, आणि दुसरं आहे मिलिटरी म्हणजे त्याचं लढणारं नेतृत्व। तर राजकीय नेतृत्वाला आता मारण्यात आलेलं आहे, हे एक मोठं यश समजायला पाहिजे इस्रायलचं, आणि यामुळे नक्कीच जे नेतृत्व आहे हमासला जे लढाईमध्ये पुढे नेते आहे ते कमी पडेल आणि यामुळे हमासला एक मोठा धक्काच बसेल। गेल्या काही काळापासून इस्माईल हानिया कतारमध्ये आश्रयाला होता। 62 वर्षीय हानिया आंतरराष्ट्रीय पातळीवर हमासचा राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखला जात होता। इस्रायलकडून गाझावर हल्ले सुरू असताना हानियाची हत्या झाली आहे। त्याचा हमासवर परिणाम होण्याची शक्यता आहे। हमासचा चीफ ज्याची इराणमध्ये हत्या झाल्याची बातमी पुढे येत आहे, ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कारण असं की ज्यावेळेला राजकीय नेता मारला जातो त्यावेळेला त्या दहशतवादी संघटनेला मोठा धक्का बसतो, आणि एवढंच नाही तर त्यांचं जे बाकीचं नेतृत्व असतं ते सुद्धा घाबरून जातं। खरं तर इस्माईल हानिया याच्यावर यापूर्वीही जीवघेणे हल्ले झाले होते। सप्टेंबर 2003 साली गाझामधील एका इमारतीवर इस्रायलनं हवाई हल्ला केला होता, पण त्या हल्ल्यात इस्माईल हानिया आणि अहमद यासीन हे थोडक्यात बचावले। या हल्ल्यात हानिया किरकोळ जखमी झाला। इमारतीवर बॉम्ब पडण्यापूर्वी काही सेकंद आधी हे दोघे जण इमारती बाहेर पडले।